उदारता. मराठ्यांचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म महाराष्ट्रातील जुन्नर जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर इसवी सन 1630 रोजी झाला. एके रात्री जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज झोपलेले होते तेव्हा एका 14 वर्षाच्या मुलाने गुप्तपणे त्यांच्या शयनकक्षेत प्रवेश करून त्यांची हत्या करण्यासाठी तलवार काढली. हत्या करण्यासाठी तलवार वर उचलल्यावर मागे असलेल्या सेनापती तानाजीने त्यांचा हात पकडला. तानाजीने त्याला आधीच बघितले होते, परंतु तो काय करणार आहे ते लपून बघत होते. तेवढ्यात शिवाजी राजांचे डोळे उघडले. शिवाजी महाराजांनी त्याला विचारले, तू कोण आहेस? येथे कशासाठी आला आहेस? मुलाने निर्भीडपणे उत्तर दिले, माझे नाव मालू आहे. शिवाजींनी विचारले की मी तुझे काय नुकसान केले आहे? तू मला का मारू इच्छितोस? यावर मुलगा म्हणाला की आपण माझे काहीही नुकसान केले नाही, पण माझी आई खूप आजारी आहे. आमच्या घरात खायला काही नाही, ती भुकेने मरून जाईल. तुमचे दुश्मन सुभाष राय यांनी मला सांगितले आहे की मी जर तुमची हत्या केली तर ते मला खूप पैसे देतील. हे ऐकल्यानंतर तानाजी त्या मुलाला म्हणाला, आता तू मरायला तयार हो. यावर मुलगा म्हणाला, मला मृत्यूची काहीच भीती वाटत नाही, परंतु मरण्याआधी मला माझ्या आईचे अंतिम दर्शन घेऊन तिला नमस्कार करायचा आहे. यासाठी त्याला 1 दिवसाचा वेळ देण्याची त्याने मागणी केली. तानाजी त्याला म्हणाला की जर तू परत नाही आलास तर? त्यावर मुलाने उत्तर दिले की मी मराठा आहे आणि मराठा कधीच खोटे बोलत नाही. हे ऐकून शिवाजी महाराजांनी लगेच त्याला परवानगी दिली. दुसऱ्याच दिवशी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राजदरबारात बसले होते तेव्हा तो मुलगा तेथे पोहोचला आणि त्याने मृत्यूदंड देण्याची प्रार्थना केली. यावर शिवाजी महाराज आपल्या सिंहासनावरून खाली उतरले. त्याने त्या बालकाला आलिंगन दिले आणि म्हणाले की तुझ्यासारखा शूरवीर आणि सत्यनिष्ठ मुलगा म्हणजे मराठा जातीचा गौरव आहे. शिवाजी महाराजांनी त्याला आपल्या सेनेमध्ये सामील करून घेतले. त्याच्या आईच्या उपचाराची व्यवस्था केली आणि त्याला पुष्कळ धन भेटीच्या स्वरूपात दिले. इसवी सन 1680 मध्ये या देशाचे महान वीर सेनानी छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. उदारता मनुष्याला देवतुल्य बनवते. उदार हृदयाचा व्यक्ती कधीही दुसऱ्याप्रती निर्दयी कठोर होऊच शकत नाही. आपली उदारता दुसऱ्यांसाठी एक वरदान ठरते. म्हणूनच असे म्हटले जाते की अयम निजम परोवेती गणनामम लघु चेतसाम. उदार चारितानाच वसुधैव कुटुंबकम. प्रयोग 1. सर्व परमेश्वराची लेकरे आहेत आणि एका विश्व परिवाराचे सदस्य आहेत. या रूपात स्वीकारले तर आपल्या हृदयात उदार भाव निर्माण होतो. 2. दुसऱ्यांचे दुःख कष्ट आपले समजले तर उदारता वाढते. 3. स्वार्थीभाव सोडून जर आपण असा विचार केला की सर्वांना आनंदाने
जगण्याचा अधिकार आहे. तर आपल्या मनात उदार भाव निर्माण होतो.